नमस्कार, मी अतुल सर. आज तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग पॉवरफुल कसे होईल हेच तुम्हाला सांगणार आहे. बघा, इंग्लिश स्पीकिंग हे पॉवरफुल करण्यासाठी तुम्हाला त्याचे कन्सेप्ट हे क्लिअर असणं गरजेचे आहे आणि त्यासोबत तुम्ही इंग्लिश स्पीकिंग म्हणजे तुम्ही दररोज 10 मिनिटं बोललं पाहिजे आणि त्याच गोष्टी तुम्ही विचार करून लिहिल्या पाहिजे. राईट? ह्या दोन गोष्टीबद्दल तुमचं इंग्लिश स्पीकिंग खूप पॉवरफुल होईल आणि तुम्ही बोलताना किंवा शांत बसले असाल तर तुम्ही थिंकिंग पण तुमचं इंग्लिश मध्येच करा, म्हणजेच तुमचं इंग्लिश स्पीकिंग हे पॉवरफुल होईल. बघा, आजचा जो कन्सेप्ट आहे काय की हे बघा, हे तर 2 वाक्यरचना दिलेत आणि इथं खाली 2 वाक्यरचना. शब्द एकच आहे पण त्याचा वापर वेगवेगळा, त्याचा अर्थही चेंज होतो. जसं की बघा, पूर्णत्वेची कल्पना व्यक्त करू शकणाऱ्या शब्दांसोबत जसे भरलेला, रिकामा, चूक, बरोबर, निश्चित, वेगळं, सारखा वगैरे सारख्या शब्दांसोबत क्वाईटचा अर्थ अगदी पूर्णपणे असा होतो. म्हणजेच काय, आजचा शब्द काय तुमचा क्वाईट. काय क्वाईट. आता क्वाईटच्या पुढे जर तुम्ही गुड हा शब्द लावला म्हणजे काय, क्वाईट गुड म्हणजे बऱ्यापैकी चांगला. काय, बऱ्यापैकी चांगला. क्वाईट लॉंग म्हणजे बऱ्यापैकी लांब. आता बघा, तो बऱ्यापैकी चांगला वक्ता आहे म्हणजेच ही इज क्वाईट गुड ऑरेटर, म्हणजेच तो बऱ्यापैकी चांगला वक्ता आहे. म्हणजे इथं क्वाईट गुडचा अर्थ काय झालाय की तो चांगला आहे बऱ्यापैकी. ओके, या दोन गोष्टी अगदी किंवा पूर्णपणे वेगळ्या आहेत. म्हणजेच बघा, these two things are quite different. काय, या दोन गोष्टी अगदी किंवा पूर्णपणे वेगळ्या आहेत. आता इथं क्वाईटचा अर्थ काय झालाय, बऱ्यापैकी किंवा अगदी, है की नाही असा. आता इथं पहा त्याचा अर्थ काय होतोय, त्याने काय म्हटलं मला बरोबर समजलं नाही. काय, बरोबर. बरोबर म्हणजेच काय म्हणायचं की क्वाईटचा उपयोग नकारार्थी वाक्यात अनिश्चितता व्यक्त करण्यासाठी होतो. म्हणजे बरोबर मला माहित नाही. म्हणजेच बघा, आय डिड नॉट क्वाईट अंडरस्टँड व्हॉट ही सेड. ओके, आय डिड नॉट क्वाईट अंडरस्टँड व्हॉट ही सेड म्हणजे त्याने काय म्हटलं मला बरोबर काय समजलं नाही. त्याच्यानंतर मला त्याचा पत्ता बरोबर माहित नाही. म्हणजेच पहा, आय डोंट क्वाईट नो हिज ऍड्रेस म्हणजे मला त्याचा पत्ता बरोबर माहित नाही. म्हणजे अशा ज्यावेळेस ह्या वाक्यरचना येतात तेव्हा तुम्हाला काय करायचंय, क्रियापदाच्या पुढं क्वाईट घ्यायचंय. ओके, हे क्रियापद आहे नो आणि अंडरस्टँड, ह्याच्या आधी घेतलं की मग त्याचा अर्थ काय होईल, बरोबर. पण ते वाक्य तुमचं काय निगेटिव्ह असलं पाहिजे. निगेटिव्ह मध्ये त्याचा अर्थ बरोबर असा होतो. बघा, 2 वाक्यरचना दिलेत, घरी तुम्ही सराव करा. नंतर पॉझिटिव्ह मध्ये दिले त्याचा अर्थ वेगळा होतो. बघा, काय शंका असेल म्हणजे तुम्हाला सांगायचं काय की हा जो कन्सेप्ट जर तुमच्या लक्षात आला तर तुमचं इंग्लिश स्पीकिंग हे 100% पॉवरफुल होईल. त्यासाठी तुम्हाला दररोज लिहायचंय, बोलायचंय आणि ऐकायचंय आणि इंग्लिशमध्येच विचार करायचे. ह्या 3-4 गोष्टी केल्या तर तुमचं हे इंग्लिश स्पीकिंग हे 100% पॉवरफुल होईल. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता.